महिला विकास बहुउद्देशीय संस्था संचलित रायझिंग स्टार शाळेचं जे आज स्नेहसंमेलन आहे, या संमेलनानिमित्त आपण सर्व जमला व्यासपीठावर अध्यक्ष थोरात सर आणि थोरात मॅडम, तसेच जोशी सर, जोशी मॅडम आणि माझे मित्र दमदाडे सर आणि दमदाडे मॅडम आणि उपस्थित सर्व पालकांना नमस्कार. तर सर्वप्रथम मी आपल्या संस्थेने किंवा आपल्या स्कूलने मला इथं आमंत्रित केलं प्रमुख पाहुणे म्हणून, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मी बघतोय त्या भागापासून मुलं खूप आतुर झालेले वेशभूषा घालून की आपला परफॉर्मन्स कधी होईल, आणि ते म्हणजे त्याच्यासाठीच ते खास सगळं म्हणजे एवढ्या दिवसापासून तयारी केली त्यांनी. आणि आता तो क्षण आला आहे, पण आता यांनी आपल्याला काय थांबून ठेवलं. पण आणि पालक पण आतुर झालेले आहेत की आपल्या मुलाचं कौतुक, आणि हे प्रत्येकाला असतं, हे वयच असतं तसं, आणि साहजिक गोष्ट आहे. तसा यांचा वयोगट म्हणजे 5च्या खालीच असेल ना. तर आता मागच्या महिन्यात आपल्या भारतात एक मोठा इव्हेंट झाला. कुठला इव्हेंट झाला बरं? 22 तारखेला आपल्या रामलल्लाचं स्थापना झाली. संपूर्ण देशात त्याचं आपण मोठं स्वागत झालं. तर एक गोष्ट जाणवली का आपल्याला, रामलल्लाची जी आपली मूर्ती स्थापन केली, ती मूर्ती बघितली आपण, तर ती बाल स्वरूपाची मूर्ती आहे. त्याचं वर्ष म्हणजे 5 वर्षाचा जी काही मूर्ती ती रामलल्ला जे आहेत ते फक्त 5 वर्षाचे. आणि आपल्या संस्कृतीत किंवा आपल्या पुराणात जे म्हटलं आहे, बालकाला मोठी म्हणजे त्याला देव समान मानले, ही देवाची फुलं आहेत. आणि हे बालक म्हणजे हे कसे असतात, निष्पाप असतात. त्यांना कुठलंही म्हणजे कपट किंवा काही स्वार्थी असतात त्यांना ते स्वतःचं, पण त्यांना बाकीचं हे काही माहीत नसतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे वय आहे 5 वर्षाच्या खाली, म्हणजे इथून सुरुवात होते त्यांची जडणघडण. हा ओले मातीचं हे, आणि त्यांना आता आपल्याला संस्कार किंवा जडणघडण करायचे आहे. आणि मी पालकांनाच अभिनंदन करेल की तुम्ही त्यांच्या जडणघडणीसाठी एक योग्य शाळेची निवड केली आहे. रायझिंग स्टार ही अतिशय आपल्या भागातील नव्हे तर नाशिकमध्ये सुद्धा एक चांगली उपक्रमशील शाळा आहे. त्याचे मी बघितलं तर आता हे मॅडम त्यांनी वाचून दाखवलं ते अहवाल, तर प्रत्येक महिन्याला आणि जे काही सण किंवा जे काही दिवस असतात प्रत्येक दिवशी त्यांनी ते साजरे केले आणि वेगळ्या पद्धतीने साजरे केले. मुलांना म्हणजे आजकाल फक्त ते म्हणजे डिजिटल जरी आलं, पण मुलांना जे प्रॅक्टिकल काही गोष्टी माहीत नाही. म्हणजे आपले सण, रक्षाबंधन, आषाढी एकादशी, वारी म्हणजे काय असतं हे कुठे आपल्याला, म्हणजे घरात तर आपले आजी आजोबा आता बरेच घरात नसतात नोकरीच्यामुळे, तर ह्या गोष्टी कुठे शिकायला मिळत नाही. तर शिक्षिका यांनी अतिशय मेहनतीने ह्या गोष्टी त्यांनी जमून आणल्या आणि मुलांना तयार केलं. आणि मुलांना हे प्रॅक्टिकल म्हणजे थिअरीपेक्षा आजकाल प्रॅक्टिकलला महत्त्व आहे. आणि जे प्रॅक्टिकल या शिक्षिकांनी मॅडम त्यांनी दिलं आणि मुलांपर्यंत पोहोचलं, त्यांना ते बिंबवलं, त्यांना ते लक्षात राहील की आपली संस्कृती काय आहे. आणि आता मगाशी मॅडम बोलल्या की आमच्याकडे मुलं 3 तास असतात आणि बाकी 21 तास पालकांकडे असतात. अतिशय योग्य. आणि हे मी मगाशी बोललो की हे आता युवा एक आपल्याला आता जे आकार द्यायचा आहे ओढ्या मातीला, मडकं म्हणजे कच्चे मडकेला तर पक्कं मडकं करायचं. जर ह्या वेळी त्यांना जर योग्य संस्कार मिळाले नाही तर काय होऊ शकतं बरं? तर पालकांची खूप मोठी जबाबदारी आहे इथं. आणि पालकांचं म्हणजे तुम्ही फक्त शिक्षकांवर हे करू शकत नाही. ते 3 तासात काय करणार? तर मुलं तुमच्या 21 तासापैकी तुम्ही कमीत कमी 10 तास तर त्यांच्याकडे वेळ देऊ शकता. आणि पण मी बघतो तर कदाचित तुम्ही नसावे, पण मी एक लेखक आहे किंवा पत्रकार आहे. मी जेव्हा समाजाचा अभ्यास करतो, इकडे तिकडे फिरतो, मला प्रकर्षाने जाणवतं. ते आता मॅडम पण बोलले की आपण त्यांच्या हातात एक यंत्र दिलेलं आहे सध्या, ते मोबाईल नावाचं अतिशय वाईट यंत्र दिलेलं आहे. आता ते तुम्ही लहान साधा 8, 9, 10 महिन्याचा मुलगा असतो किंवा एखादी वर्षाचा, तो जेवण करत नाही म्हणून आई त्याला मोबाईल देते. म्हणजे त्याला आता ती सवय झाली की जेवण करायचं म्हणजे मोबाईल लागतो, ते गाणं लागतं. आणि म्हणजे जे नैसर्गिक भूक लागते किंवा ते जेवण करायचं असं ते माहीत नाही. मोबाईलवर गाणं लावायचं आणि जेवण करायचं असं त्याला ते सिस्टम ठरवून दिली असते. आणि ते सिस्टम तो पुढे फॉलो करत असतो. आणि ते काय म्हणतं, आई म्हणते आम्ही काय जास्त काही नाही, ट्विंकल ट्विंकल किंवा बालगीत लावतो किंवा कार्टून लावतो. हो ठीक आहे, पण हे मुलं आत्ता ह्या वयात बघतील ट्विंकल ट्विंकल, पुढे मोठे झाल्यावर काय बघणार? त्यांची चॉईस बदलते. आणि ते आज
यूट्यूबवर लोक त्या गोष्टी दिसतात, बघतात. मुलं एकांतात जेव्हा मोबाईल बघतात, हे मुलं खूप फॉरवर्ड झालेले आहे, खूप फास्ट आहे त्यांचं, म्हणजे मेंदू अतिशय. आपल्याला ज्या गोष्टी कळत नाही त्या गोष्टी त्यांना कळतात. आपल्याला जे प्रश्नांची उत्तर माहीत नसतात ते त्या मुलांना कळतात. आणि हे भयानक गोष्ट आपण जर त्यांच्या हातात दिली, ते एकांतात काय करता बरत असतील. आज रील आहेत किंवा ते यूट्यूबवर आहेत, सगळ्याच गोष्टी चांगल्या नाहीत. आज म्हणजे आधी म्हणजे चित्रपट किंवा टी व्हीवर जे कार्यक्रम असतात त्याला सेन्सॉर बोर्ड राहायचं, त्याला कुठेतरी निर्बंध लागायचे, ते सरकारच्या आधिपत्याखाली होतं. आता ह्या यूट्यूब किंवा रील्स यांना कुठलाही निर्बंध नाही, कुठलंही सेन्सॉर नाही. अतिशय भयानक प्रकार हा मुलांपर्यंत जात आहे. आणि हे जसं जसे मुलं मोठे होतील त्यांना ते ट्विंकल ते बघणार नाही, ते बरेच काही बघतील आणि त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला घरापासून तर समाजापासून तर देशाला. आपल्याला आज आपण रामलल्लाची स्थापना करण्यामागे हा उद्देश होतो की आपले भविष्यातले हे जबाबदार नागरिक, हे देश हा त्यांच्या ताब्यात द्यायचा आहे. तर आपली जबाबदारी आहे की ह्या मुलांना कुठेतरी चांगली संस्काराची हे व्हायला पाहिजे. आणि मी एक गोष्ट सांगतो की हैदराबादमध्ये एक घटना घडली. तिथे म्हणजे काही आता बरेच दाम्पत्य म्हणजे ज्येष्ठ नागरिक, त्यांची मुलं अमेरिकेत असतात, कुठे असतात, एकटे राहतात ते. तर एका सोसायटीमध्ये दोघं नवरा बायको होते, 70 वय असेल, त्यांचा खून झाला आणि पोलीस चौकशी सुरू झाली. परत 8 दिवसांनी बाजूच्या याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक त्याच पद्धतीचा खून झाला. असे पोलीस तपास सुरू होता आणि असे खून सुरू झाले. तर पोलीस यंत्रणा चक्रावून गेली की एकाच पद्धतीने असे कसं काय खून सुरू झाले. मग त्यांनी थोडीशी यंत्रणा थोडीशी सक्षम हे केली आणि त्यांनी गावात म्हणजे ते शहरातले गुंड वगैरे काय तिथं धाडी पाडले आणि ते गुंड पकडले. पण तरी ते खून सत्र चालू होतं. मग त्यांनी हे केल्यानंतर त्यांना सुगावं लागलं आणि त्यांनी जी टोळी पकडली. तर तुम्हाला ते ऐकून भयानक वाटेल की ती टोळी पकडली तर ते जे टोळी होती, जे खून करत होते, ते 8वी 9वी 10वी 12वीची मुलं होती आणि पैशांसाठी त्यांनी हे केलं होतं. आणि याच्यापेक्षाही भयानक प्रकार म्हणजे यांनी ते खून कसे करायचे, काय हे कसं करायचं, प्लॅनिंग कसा करायचा, पैसे कसे कमवायचे, हे त्यांनी सगळे गुगल किंवा यूट्यूबवर शिकवलं होतं. म्हणजे हा किती भयानक प्रकार आहे. आणि आता आपले मुलं लहान आहे, आपल्याला अजून त्याचे दुष्परिणाम पुढे जाणू शकतात. मी असं म्हणणार नाही आपण त्याच्यात आहोत, पण हे समाज असं चाललेलं आहे, हे दुष्परिणाम की आपल्याला हे रोखायचं आहे. तर कृपया करून आपल्या मुलाला मोबाईल किंवा आपणच थोडंसं निर्बंध घातले की संध्याकाळी जेवताना आपण जर जेवताना सगळे मोबाईल स्विच ऑफ केले किंवा बाजूला ठेवले, सायलेंट ठेवले आणि गप्पा मारल्या, तर मुलांचे प्रश्न जाणून घेतले, शाळेत काय झालं, बाहेर काय झालं किंवा जगातली काय चालू आहे घडामोडींवर चर्चा केली, तर मुलांनाही जनरल नॉलेज कळेल. आणि इतर हे मुलांना आपोआप की आपलं आई मोबाईल बघते, बाबा मोबाईल बघतात, दादा बघतात, ते मुलंही आपोआप मोबाईलकडे असतात. थोडा त्रास होईल, मुलं रडतील. आणि या मोबाईलमुळे काय झालं की दुसरं म्हणजे मुलं हट्टी झालेले, त्यांना नकार पचवणं अवघड झाले. जर नकार पचवणं अवघड झालं तर समाजात उद्या ते काय करतील. ही स्पर्धा वाढलेली आहे, कॉम्पिटिशन वाढलेली आहे. इथं प्रत्येक क्षणाला आपल्याला हे मुलांना संघर्ष करावा लागतोय आणि हे संघर्षामध्ये टिकतील का पुढे. जर नकार त्यांना दिला तर ते काही भयानक करू शकतात. त्यामुळे मी त्यांना विनंती करतो पालकांना की तुम्ही कृपया करून आपल्या मुलाच्या हातातून मोबाईल काढा. आणि ही एक चांगली शाळा मिळालेली आहे आणि शिक्षकांना तुम्ही कॉपरेट करा. आणि मी शाळेला शुभेच्छा देतो की त्यांनी सांगितलं की आता मोठे वर्ग आपण हे करणार. नक्कीच तुमची क्षमता आहे, तुम्ही एवढी मेहनत घेताय आणि भविष्यात नक्कीच शाळा काय कॉलेजसुद्धा आपलं दिसेल ड्रायव्हिंग स्कूलचं. आणि तुम्हाला शुभेच्छा आहे. आणि आता बरंच वेळ झालेला आहे, बोलायचं तर बरंच आहे, तर पालकांना जास्त हे करायचं होतं. आणि मी थांबतो आता. मुलांचा कार्यक्रमासाठी खास महत्त्वाचा तो कार्यक्रम आहे. धन्यवाद. सर्वप्रथम सर, तुम्ही आम्हाला प्रोत्साहन दिल्याबद्दल थँक्यू. इच्छा सगळ्यांचीच असते, पण बळ मिळालं की मग आम्ही खूप उंच भरारी घेण्यासाठी तयार असतो नेहमीच. थँक्यू सो मच. दिशादर्शक बाण असतो गुरु, संस्काराची खाण असतो गुरु, प्रगतीचे पंख असतो गुरु, कर्तृत्वाच्या रणांगणात शंखनाद असतो गुरु. आपल्या चिमुकल्यांना लाभलेल्या सर्व गुरूंचे म्हणजेच आपल्या स्कूलच्या टीचर्सचे आम्ही छोटेसे गिफ्ट देऊन कौतुक करणार आहोत. त्यासाठी मी श्री दत्तात्रय थोरात सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या वृंदावन शाखेच्या टीचर्सना शब्बासकीची थाप द्यावी. थोरात सर प्लीज. सौ पूनम दिनकर भवर मॅडम.
जोरदार टाळ्या वाजवूयात आपण. या टीचर्सकडे आपण खूप काय बोलणार, ते त्यांच्यामध्येच इतके मेहनती असतात की आपण त्यांचं छोटंसं गिफ्ट देऊनच त्यांचं कौतुक करू शकतो किंवा सत्कार करू शकतो. थँक्यू सो मच. सर प्लीज थांबा, सर थांबा प्लीज. सौ प्रणाली रवींद्र शिंदे मॅडम, सौ प्रणाली रवींद्र शिंदे मॅडम. सौ कविता बोबे मॅडम. यानंतर आपल्या स्कूलच्या केअरटेकर सौ मोनाली आहेर मॅडम. यानंतर मी सौ अर्चना थोरात मॅडम यांना विनंती करीन की त्यांनी आपल्या रायझिंग स्टार स्कूल मखमलाबाद शाखेच्या टीचर्सचंही कौतुक करावं. सर्वप्रथम आपण बोलवतोय सौ कविता मोरे मॅडम यांना. सौ कविता मोरे मॅडम. मॅडम चला पटापट. सौ कविता मोरे मॅडम. आपण टाळ्या वाजवू म्हणजे मग त्यांना कळेल की आम्ही खूप पटापट आम्हाला कार्यक्रम संपवायचा आणि मुलांचे काम करायचे. पटापट. पुढचा मॅडम आहे सौ दीपिका महाजन मॅडम. सौ दीपिका महाजन मॅडम. वेरुळकर मॅडम. सौ वर्षा वेरुळकर. त्यानंतर शुभांगी कोठवावदे मॅडमनी तयार व्हायचं. वर्षा वेरुळकर मॅडम आहेत ह्या, यांच्या टाळ्यांनी स्वागत करायचं सगळ्यांनी. शुभांगी कोठवावदे मॅडम. सौ शुभांगी कोठवावदे मॅडम. पूनम क्षीरसागर. मखमलाबाद शाखेच्या केअरटेकर आहेत ह्या सौ पूनम क्षीरसागर मॅडम. सौ पूनम क्षीरसागर. टाळ्यांनी स्वागत करा. धन्यवाद अर्चना मॅडम. आपण स्थानापन्न होऊ शकता. पुढील सत्कारासाठी मी मेघना जमदाडे मॅडम यांना पुढे येण्याची विनंती करते. आपण आज जे डान्स परफॉर्मन्सेस बघणार आहोत त्याच्यासाठी आपण कोरिओग्राफर बोलवल्या होत्या. त्यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत. मी सौ स्वाती दीपक सूर्यवंशी मॅडम यांना सत्कार स्वीकारण्याची विनंती करते. सौ स्वाती दीपक सूर्यवंशी. सौ स्वाती दीपक सूर्यवंशी आल्यात का? ठीक आहे, आपण पुढील सत्काराला सुरुवात करूयात. आपल्याला हा बँक्वेट हॉल जो उपलब्ध करून दिला, ह्या बँक्वेट हॉलच्या सर्वेसर्वा श्री व सौ निमसे मॅडम आणि सर ह्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांनी आमचा सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते आणि त्यांना डायसवरती बोलवते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया निमसे ताई. सर बहुतेक त्यांच्या बिझी शेड्यूलमुळे येऊ नाही शकलेत. मग आपण दोघांच्या टाळ्या निमसे ताईंना देऊया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया निमसे ताई.
दरवर्षी आपण कुठल्या ना कुठल्या स्पर्धा पालकांसाठी ठेवत असतो. यावर्षी आपण माता पालकांसाठी रांगोळी आणि मेहंदी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्यातील विजेत्यांना पण आपण इथे बक्षीस देऊयात. रांगोळी स्पर्धेमध्ये आपल्या मल्हारची आई विजेती झालेली आहे, सौ आरती राहुल मेहेंदळे. आरती राहुल मेहेंदळे आलेले आहेत का? ठीक आहे. त्यानंतर सेकंड नंबर काढले आले आहेत का? ओके. चला 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 पटकन 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 धावा धावा धावा. यांनी यांच्या रांगोळीमधून खरंच खूप सुंदर संदेश दिलेला होता. यांनी यांच्या रांगोळीमधून खरंच छान संदेश दिलेला होता की मोबाईल किंवा टेक्नॉलॉजीपासून मुलांना दूर ठेवा आणि त्यांना जास्तीत जास्त मैदानी खेळाकडे प्रवृत्त करा. खरंच खूप सुंदर रांगोळी होती. थँक्यू मॅडम. यानंतर शुभांगी सीताराम भवर या आपल्या आयुषच्या काकी आहेत. त्यांनी राम आणि सीताचं पोर्ट्रेट काढलेलं होतं. शुभांगी सीताराम भवर. पुढच्या भावना शरद दिंडे धनवीच्या आईने तयार राहा. भावना शरद दिंडे या धनवीच्या आई आहेत. यांनी त्यांच्या याच्यामध्ये रांगोळीमध्ये सुंदर अशी साडी रेखाटली होती. यानंतर सौ प्रतिभा राजेंद्र साळुंके या आजींना मात्र मानावं लागेल. सगळ्या आयांनी पार्टिसिपेट केलं, पण या आजींनी पार्टिसिपेट केलं आणि खरंच खूप सुंदर रांगोळी होती. शुभ्राच्या आजी आहेत ह्या. आपल्यात उत्साह कमी वाटतोय की काय काय माहिती, की आता आजी लोक येऊन आपल्याला सांगतायत की उत्साह वाढवा, हा माझी रेस में है. धन्यवाद मेघना मॅडम. पुढील बक्षीस आपण मेहंदी स्पर्धेचे देऊयात. त्यासाठी मी थोरात मॅडम यांना विनंती करते की त्यांनी पुढील बक्षीस देण्यासाठी पुढे यावे. तीर्थची आई नम्रता पंकज पाटील. तीर्थ नम्रता पंकज पाटील. पुढच्या प्रथमच्या आई सुजाता संतोष दिंडे. टाळ्या वाजवूयात. अतिशय सुंदर रांगोळी यांनी काढलेली आहे. सुजाता संतोष दिंडे मॅडम. यानंतर आरती राहुल मेहेंदळे मल्हारच्या आई. या सुजाता संतोष दिंडे ताई आहेत. यानंतर आरती राहुल मेहेंदळे यांनी यांच्या मेहंदीमध्ये सुद्धा हे दिलेलं होतं, मेसेज दिलेला होता की आय वॉन्ट फ्रीडम. थँक्यू मॅडम. यावर्षी मेहंदी आणि रांगोळीची स्पर्धा आपण आयोजित केलेली होती, पण आम्हाला थोडासा रिस्पॉन्स पालकांचा कमी वाटला. तुम्ही जर उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या प्रत्येक कार्याला द्याल, प्रत्येक इव्हेंटला द्याल, तर आम्हालाही छान छान आणखीन तुमच्यासाठी सुद्धा छान छान काहीतरी आणखीन करण्याची म्हणजे आम्हाला सुचेल आणखीन काहीतरी तुमच्यासाठी छान करावं, कुठल्या छान छान स्पर्धा आयोजित कराव्या. त्यासाठी मी सगळ्यांना विनंती करेल की नेक्स्ट टाईम कुठल्याही स्पर्धा जर असतील ना, तर भरभरून प्रतिसाद द्या त्याला.
थँक्यू. यानंतर आपण जो कार्यक्रम घेतला होता धमाल मजा मस्ती आज आजी आजोबांसमती, त्यामध्ये उत्कर्षचे आजी आजोबा तेव्हा त्यांना गिफ्ट देण्याचं राहून गेलं होतं. तर आता आपण ह्या मंचावरती त्यांना गिफ्ट देऊयात. उत्कर्षचे आजी आजोबा. टाळ्या. आता तर टाळ्या अजिबात थांबल्याच नाही पाहिजे. खरं तर त्या इव्हेंटमध्ये आजी आजोबांनी इतकं सुंदर परफॉर्मन्स केलं होतं, खूपच छान. या दोघांचा सत्कार करावा. सॉरी, मी ओघा कोणी सत्कार करायचा ते विसरून गेले. थँक्यू आजी, थँक्यू आजोबा, थँक्यू मेघना मॅडम. आपण सर्वजण जाणतोच आपली रायझिंग स्टार्स इंग्लिश मीडियम स्कूल ही मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देत असते. त्या अनुषंगाने त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा म्हणून आपण सतत विविध स्पर्धांचे खेळांचे आयोजन करत असतो आणि त्यांच्यामध्ये त्यांचे रँकही काढत असतो. पण यामागचा आमचा महत्त्वाचा उद्देश हा पहिला, हा दुसरा असं नसून त्यांनी जास्तीत जास्त स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा हा असतो आणि त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा त्यांना प्रोत्साहित करावं हाच असतो. तर आपण आता या चिमुकल्यांचा कौतुक सोहळा जो की सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तो सुरू करूया. सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आमच्या चिमुकल्यांचं. आपल्याला आज अतिथी म्हणून लाभलेले श्री माळी सर यांना मी विनंती करेन की त्यांनी आमच्या चिमुकल्यांचं थोडंसं त्यांना गिफ्ट देऊन त्यांचा हे मान वाढवा. आपण आधी नर्सरीच्या आपल्या मुलांना बक्षीस देऊया. ऋतिका तुकाराम घाडगे. ऋतिका तुकाराम घाडगे बॉल गेम कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट प्लेस मिळवलेली आहे हिने. ऋतिका तुकाराम घाडगे. त्यानंतर सायशा श्रीकांत सूर्यवंशी. ही ऋतिका तुकाराम घाडगे. सायशा श्रीकांत सूर्यवंशी तिने जन्माष्टमीमध्ये मोस्ट ॲडोरेबल कॉस्ट्यूम म्हणून तिला फर्स्ट प्लेस दिलेली आहे. यानंतर येतोय शिवांश मनोज लोखंडे. दिवाळी सेलिब्रेशनमध्ये आपण जे लँटर्न मेकिंग कॉम्पिटिशन ठेवली होती त्याच्यामध्ये फर्स्ट प्लेस मिळालेली आहे याला. शिवांश मनोज लोखंडे. धन्यवाद माळी सर. मी आता आदरणीय दत्तात्रय थोरात सरांना विनंती करते की त्यांनी पुढील बक्षीस वितरण करावे. वैष्णवी विष्णुनाथ देवरे. वैष्णवी विष्णुनाथ देवरे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये सेकंड प्लेस मिळालेली आहे. त्यानंतर येतोय राजवीर प्रशांत काळोखे. स्लो कॉम्पिटिशन सेकंड प्लेस. नंतर येते त्रिशा दत्तू पवार. रनिंग कॉम्पिटिशनमध्ये सेकंड प्लेस. त्रिशा दत्तू पवार. धन्यवाद थोरात सर. पुढील बक्षीस देण्यासाठी मी महेश सरांना विनंती करते. आता येतोय प्रथम संतोष झिंडे. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये ऑरेंज बनला होता.
हे जे मी सांगते ते अगदी एक एकच वाक्य सांगते कारण यांनी खूपशा स्पर्धांमध्ये कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला आहे. पियुष उत्तम दराडे, पियुष उत्तम दराडे ते मेन कॉम्पिटिशनमध्ये 3rd प्लेस मिळाली आहे. पियुष आहे हा. धन्यवाद जमदाडे सर. मी श्री सुयोग जोशी सर यांना पुढील बक्षीस वितरणासाठी आमंत्रित करते. नंतर येतो आहे उत्कर्ष, उत्कर्ष शरद पवार. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये 3rd प्लेस मिळाली आहे. उत्कर्ष शरद पवार. रनिंग कॉम्पिटिशनमध्ये 1st प्लेस आहे तिला. धन्यवाद जोशी सर. पुढील बक्षीस देण्यासाठी मी तो अर्जुन थोरात मॅडम यांना विनंती करते की त्यांनी पुढे येऊन मुलांचे कौतुक करावे. अथर्व वाल्मिक गोडवाल 1st प्लेस बॉल ड्रॉइंग गेम कॉम्पिटिशनमध्ये. अथर्व वाल्मिक गोडवाल. म्युझिक पण संपलं मग टाळ्या वाजूया. म्युझिकमुळे आपण म्हणू शकतो टाळ्याचा आवाज येतो पण आता म्युझिक संपलं टाळ्या वाजवू. आता येते आरोही लालचंद चव्हाण. इंडिपेंडन्स डेमध्ये सुंदर असं स्पीच दिलं होतं तिने. आरोही लालचंद चव्हाण. यानंतर येतोय देवांश संदीप निमसे. देवांश संदीप निमसे मोस्ट रिअलिस्टिक कॉस्ट्यूम 2nd प्लेस. देवांश संदीप निमसे. धन्यवाद थोरात मॅडम. धन्यवाद थोरात मॅडम. मी सौ मेघना जमदाडे यांना मेघना जमदाडे मॅडम यांना विनंती करते की पुढील मुलांचे कौतुक त्यांनी करावे. सानवी राहुल वाघ. सानवी राहुल वाघ फ्लोर कॉम्पिटिशन 2nd प्लेस. सानवी राहुल वाघ. यानंतर येतोय मल्हार, मल्हार राहुल महेंदर. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये 1st प्लेस. मल्हार राहुल महेंदर. शिवन्या चंद्रभान लिमसे. शिवन्या चंद्रभान लिमसे. चेअर गेममध्ये 1st प्लेस आहे तिला. शिवन्या चंद्रभान लिमसे. धन्यवाद मेघना मॅडम. पुढील बक्षीस पात्र मुलांचे कौतुक सौ योगिता मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. सौ योगिता मॅडम. अवनी अनिल लिमसे. अवनी अनिल लिमसे. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये 2nd प्लेस आहे. अवनी अनिल लिमसे.
यानंतर येतोय सम्राट सिंग सोढा. बॉल थ्रोइंग गेममध्ये 3rd प्लेस आहे. सम्राट सिंग सोढा. टाळ्या वगैरे की ते पण फार गोड असतात आणि फोटो पण येतात मस्त. त्यांना फार कौतुक वाटतं आपल्यासाठी टाळ्या वाजवतात. मग स्माईल इतकी सुंदर होतात. ॲटलिस्ट त्यांचे फोटो छान यावे म्हणून तरी आपण टाळ्या वाजवतात. आराध्य अनिल वानखेडे. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये 3rd प्लेस आहे. आराध्य अनिल वानखेडे. धन्यवाद जोशी मॅडम. यानंतर आपण जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी विद्यार्थी काढतो, जे की मॅक्सिमम स्पर्धांमध्ये कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेतात, त्यांच्या म्हणजे मानाने ते जे काही करतात पण भाग मात्र घेतात की त्यांना सगळ्याच गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी खूप उत्सुकता असते. अटेंडन्स छान असते, त्यांचं हँडरायटिंग छान आहे. अशा वेगवेगळ्या निकषांवरती आम्ही ही 11 एक्स्ट्रा ऑर्डिनरी मुलं काढली आहेत. त्यांचंही आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. आणि या सगळ्यांचा कौतुक सप्तर्षी माळी सर करतील. श्री सप्तर्षी माळी सर यांना मी पुढे येण्याची विनंती करते प्लीज. पहिली आहे आपली धन्वी शरद भेंडे. धन्वी शरद भेंडे. वेगवेगळे इव्हेंट शाळेमध्ये होत असतात. राखी मेकिंग, लँड मेकिंग, रनिंग कॉम्पिटिशन्स, त्यामध्ये विशेष प्रावीण्यासह या मुलांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. ओवी मयूर सोनवणे. पुढची येते ओवी मयूर सोनवणे. मग येते शुभ्रा राहुल अहिरराव. शुभ्रा राहुल अहिरराव. शुभ्रा राहुल अहिरराव. नंतर येते आरुष दिनकर भगत. आरुष दिनकर भगत. योगेश गोटेकर. दिव्यांश योगेश गोटेकर. यानंतर राज रोहित घारे, पण तो आलेला नाहीये. आहे का? आहे 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 आहे. पळ 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 लवकर 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 लवकर. याच्या हाताला थोडीशी इंज्युरी झाली होती म्हणून त्याने प्रॅक्टिसही केली, डान्सची सगळं केलं, पण त्याला हाताला थोडीशी इंज्युरी झाली आहे म्हणून तो डान्स नाही करू शकत आपल्यासोबत, पण बॉक्सिंग क्लास करतो. त्याने स्पीच खूप सुंदर केलेलं. राज रोहित घारे. यानंतर येतोय शिवांश माणिक सांगळे. शिवांश माणिक सांगळे. मनस्विनी महेश जमदाडे. मनस्विनी महेश जमदाडे.
बेस्ट अटेंडन्स आहे तिची सानिका नितेश पवार. अनुष्का हंसराज मोरे. अनुष्का हंसराज मोरे. अनुष्का. यानंतर मी स्टेजवरती बोलवते अर्णव दत्तात्रय थोरात. आपले खेलघर हा जो उपक्रम आपण राबवतो त्या उपक्रमाअंतर्गत याने रामरक्षा मुलांना शिकवली होती. अगदी 10-11 वर्षाचाच आहे पण त्याला पूर्ण रामरक्षा पाठ आहे आणि तो बेस्ट फुटबॉल प्लेअर पण आहे. जोरदार टाळ्या वाजवूयात आपण अर्णवसाठी. धन्यवाद श्री माळी सर. मी समस्त मान्यवरांना विनंती करते की बक्षीस वितरणाचा कार्यक्रम इथे संपलेला आहे. हो आपण सगळ्या मुलांबरोबर त्यांचं म्हणजे थांबा मुलांबरोबर छानसा फोटो काढा. हे बघा फोटो काढायचा. नाही ना. मानवी, शिवन्या दिंडे, शिवन्या निमसे, मनस्विनी, सानिका, उर्वी, आराध्या, आरोही, अथर्व, मल्हार, शिवांश, उत्कर्ष होनकर, सम्राट आणि देवांश. चला पटापट. क्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि द्वेष मुक्त मन हो तू जिसमें वास करता, इसीलिए तो सबसे पहले बोले बप्पा मोरे विघ्नहर्ता हे बप्पा विघ्नहर्ता तेरा है माथे जिसके भी नहीं भरता उनकी कसौटी पे है गला उतरता, इसीलिए तो सबसे पहले बोले बप्पा मोरे
वा वा, खूपच छान, खूपच छान. संपून झालेत. आता आमचा छंद येतोय चमचम करायला. चंदा चमकी चमचम हे गाणं आहे. याच्यामध्ये दिव्यांशी यामध्ये परफॉर्म करणार आहेत दिव्यांश, वैष्णवी, उत्कर्ष पवार, शिवांश लोखंडे, ओवी, निर्वेद, शुभ्रा, राजवीर, रितिका, त्रिशा, पियुष, प्रथम, सायशा, धन्वी आणि आरुष. चंदा चमके चम चम चीखे चौकन्ना चोर चीटी चाटी चीनी चटोरी चिन्नी खो. चंदा चमके चम चम चीखे चौकन्ना चोर चीटी चाटी चीनी चटोरी चिन्नी खो. कितना मुश्किल है ये गाना सारा गा के दिखाना. चंदा चीनी चमके चाटे चौकन्ना चीखे चोर. चंदा चमके चम चम चीखे चौकन्ना चोर चीटी चाटी चीनी चटोरी चिन्नी खो. खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियाँ, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियाँ, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. कितना मुश्किल ये गाना जरा गा के दिखाना. खड़क खड़क के खड़के खड़के खड़क सिंह का खड़के हो. चंदा चमके चम चम चीखे चौकन्ना चोर चीटी चाटे चीनी चटोरी चिन्नी खो. चंदा चमके चम चम चीखे चौकन्ना चोर चीटी चाटे चीनी चटोरी चीनी खो. पके पेड़ पर पका पपीता, पका पेड़ या पका पपीता. पके पेड़ को पकड़े पिंकू, पिंकू पकड़े पका पपीता. बोलो. पके पेड़ पर पका पपीता पकड़ा सिंह के हाथे. अतिशय छान, अतिशय छान. त्यांना उतरावंच वाटत नाही इथल्या. लहानपणीची म्हणायला गेले का भोवरा, बॅट बॉल, भोवरा, खो खो खेळायचो आम्ही लहानपणी खूप आवडीने. आणि लगोरी. आणि आता त्यांनी सांगितलेल्या नावांपैकी कोणाकोणाला हे गेम माहिती आहे? खो खो माहिती आहे का सगळ्यांना? खो खो सगळ्यांना माहिती आहे? ज्यांना माहिती आहे त्यांनी हात वर करा. खो खो माहिती आहे सगळ्यांना? वा 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 वा, सगळ्यांना माहिती आहे. लगोरी माहिती आहे का? लगोरी. आणि आपण किती जण खेळलो आहोत? थोडी संख्या कमी का वाटते? मी खेळायला नाही लावणार. तुम्हाला वाटेल ही बाई आता विचारते म्हणजे उभं करायला खेळायला लागेल का लगोरी घ्या. तर असं नाहीये. मी म्हटलं विचारते की कोणाला लगोरी माहिती आहे का? तात्पर्य हेच आहे किंवा मला हे सांगायचं की आपण ॲटलिस्ट हे जे मैदानी खेळ आहेत त्या मैदानी खेळांविषयी आपल्या मुलांना आपण ठीक आहे खेळू नाही शकलो, खेळण्याचा खरं तर प्रयत्न करा. पण जर नाहीच खेळू शकलो तर ॲटलिस्ट ह्या खेळांविषयी त्यांना माहिती तरी सांगा. आपसुकच तो हातातला मोबाईल बाजूला ठेवतील आणि तुमचं डिस्कशन्स ऐकतील, नक्कीच ऐकतील. त्यांना ना आपण लहानपणी काय करायचो हे ऐकण्यात खूप उत्सुक असतात ते. मला तर माझ्या मुली नेहमी म्हणत असतात, आई तू लहानपणी काय करायची, तुझ्या लहानपणीच्या गोष्टी सांग ना. मग मी लहानपणीच्या गोष्टीमध्ये मी जे खेळ नाही खेळले त्या गोष्टीसुद्धा त्यांना मी लहानपणी खेळले म्हणून सांगते. कारण की मग अशाच आणि मला वाटतं
पाहिजेत. कारण खरंच आहे आपल्याला, आपण बिल्डिंग्समध्ये राहतो, अपार्टमेंटमध्ये राहतो, पण आपण जास्त मैदानी खेळ खेळू शकत नाही, पण आपण मैदानी खेळ बोलू शकतो. म्हणून आपण मैदानी खेळांविषयी जास्त डिस्कशन करूयात. आणखीन कोणी सांगणार आहे मैदानी खेळांविषयी? बरं, मग आता बैठे खेळ सहज टाइमपास म्हणून आपण यूट्यूबचे व्हिडिओ बघतो की नाही? तसं आपण लहानपणी काय करायचो? आपल्या वेळेला तर यूट्यूब नव्हतं. या ना प्लीज आजी, या 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 या. मी येऊ का खाली? मी खाली जाऊ शकते का? नाव घेऊन त्यांनी हात वर करा. हा, आपण नवीन काहीतरी करूया. ज्याचं नाव घेऊन त्यांनी हात वर करा. अथर्व, मनस्विनी, देवांश, उर्वी, मल्हार, शिवांश, आरोही, सम्राट, शिवन्या, सानवी, उत्कर्ष आणि ऑल प्रेझेंट ना? चलो, लावायचं गाणं? रेडी ना तुम्ही? चलो, ऑल द बेस्ट. वो तेरी याद में लिखे जो खत तुझे, वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए. लिखे जो खत तुझे, वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए. सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात आई तो सितारे बन गए. लिखे जो खत तुझे. हमको तुझसे प्यार है, जिया बेकरार है. आजा मेरी बुलबुल, तेरा इंतजार है. हमको तुझसे प्यार है, जिया बेकरार है. आजा मेरी बुलबुल, तेरा इंतजार है.
प्रत्येकाचं नाव घेऊन त्यांनी हात वर करा बरं. घोड़े जैसी चाल, हाथी जैसी धूम, ओ सावन राजा कहाँ से आए तुम? घोड़े जैसी चाल, हाथी जैसी धूम, ओ सावन राजा कहाँ से आए तुम? छक धूम धूम छक धूम धूम छक धूम धूम छक धूम धूम. कोई लड़की है जब वो हंसती है, छक धूम धूम छक धूम धूम छक धूम धूम छक धूम धूम. कोई लड़की है जब वो हंसती है, बारिश होती है छलक छलक छम छम. कोई लड़की है जब वो हंसती है, बारिश होती है छनक छनक छुम छुम. कोई लड़का है जब वो गाता है, छक धूम धूम छक धूम धूम छक धूम धूम छक धूम धूम. अरे कोई लड़का है जब वो गाता है, सावन लाता है घुमर घुमर घुम घुम. कोई लड़का है जब वो गाता है, सावन आता है घुमर घुमर घुम घुम. छक धूम धूम छक धूम धूम छक धूम धूम छक धूम धूम. बादल झुके झुके से है, रास्ते रुके रुके से है, क्या तेरी मर्जी है मेरा, घर हमको जाने न देगा. आगे है बरसात पीछे है तूफान, मौसम बेईमान कहाँ चले हमको. छक धूम धूम छक धूम धूम छक धूम धूम छक धूम धूम छक. कोई लड़की है जब वो हंसती है, हाय हाय छम छम. कोई लड़का है जब वो गाता है, सावन गाता है. गाणं चुकलं हे त्यांच्याकडून कळतं. ते लगेच कन्फ्यूज होतात. अरे हे तर नव्हतं इकडून आलं असं लगेच त्यांचे एक्सप्रेशन्स इतके भारी असतात. पुढे हाय करा सगळ्यांना. चला हाय असं हाय करा सगळ्यांनी. हे बाळांनो हा हा कर कर कर. खंडेरायाच्या लग्नाला बारूदावर नटली, खंडेरायाच्या लग्नाला बारूदावर नटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला बारूदावर नटली, खंडेरायाच्या लग्नाला बारूदावर नटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली.
सुंदर डान्स केला मुलांनी.